सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनी निरूपणाचे शीर्षक आहे सर्वथैव वाट विधायक, म्हणजे सर्वार्थाने जीवनाची विधायक म्हणजे योग्य वाट कोणती, जीवनाचा योग्य मार्ग कोणता, अशा अर्थाचं हे निरूपणाचं शीर्षक आहे. सर्वथैव वाट विधायक, सर्वार्थाने जीवनाची कोणती वाट आदर्श ठरते. संस्कृत सुभाषित आहे, तातस्य कुपोयो मीति ब्रुवाणाः क्षारम जलम का पुरुषा पिबंती. तातस्य कुपोयमीति ब्रुवाणाः क्षारम जलम का पुरुषाः पिबंती. म्हणजे वाडवडिलांपासून आमची विहीर चालत आलेली आहे किंवा आमची विहीर शतकानुशतकाची जुनी आहे, वाडवडिलांपासून चालत आलेली आहे असं सांगणारे लोक हे जरी त्या विहिरीचं पाणी खारट असलं, मचूळ असलं तरी केवळ वडिलोपार्जित विहीर आहे म्हणून त्या विहिरीचं पाणी चालू ठेवतात. अन्यथा जरी त्यांच्याजवळ गंगोदक असले किंवा गोड पाणी असले तरी ते टाळून सुद्धा केवळ वडिलोपार्जित विहीर आहे म्हणून त्या विहिरीचे पाणी जे लोक पितात ते खऱ्या अर्थाने हेकट असतात किंवा सनातनी, याचा अर्थ ते कुठलंच गोष्ट तपासून न पाहता जे वडिलोपार्जित आहे त्याला मान्य करणारे असे हे लोक हेकट असतात. म्हणून तातस्य कुपयोमीति ब्रुवाणाः क्षारम जलम का पुरुषाः पिबंती. म्हणजे मराठी त्याचा रूपांतर, वडिलोपार्जित विहीर जरी खारट मचूळ पाणी तिचे असे, ठेकेखोर माणूस जो राही तो नजीक असे, गंगा जल टाळूनही कूपजल पिणे ना सोडत असे. कूपजल म्हणजे विहिरीचे पाणी. वडिलोपार्जित विहीर आहे आणि जरी तिचं पाणी खारट मचूळ आहे तरी सुद्धा जो हेकेखोर माणूस असतो तो त्याच्या जवळ उपलब्ध असलेल्या गंगा जलाप्रमाणे गोड पाणी टाळूनही आपल्या विहिरीचे जल म्हणजे कूपजल जे खारट आणि मचूळ आहे ते पिण्याचा हट्ट सोडत नाही. का तर म्हणे आमची विहीर वडिलोपार्जित आहे. तर जो माणूस हेकेखोर आणि अज्ञानी असतो तो केवळ पूर्वजांपासून म्हणजे वाडवडिलांपासून चालत आलेली आपली विहीर, जिचे पाणी खारट आणि मचूळ असले तरीही तिचेच किंवा तेच पाणी पिण्याचा हट्ट न सोडता नजीक अन्य गोड पाणी गंगोदकाप्रमाणे उपलब्ध असले तरीही ते पाणी पित नाही. येथे मी माझे आमचे अशी जी परंपराग्रस्त माणसाची अतिशयोक्त अतिरेकी भावना समजूत असते त्याचा निषेध केला आहे. वाडवडिलांपासून चालत आले म्हणून त्याला विधिनिषेध, सारासार विवेक याबद्दलचा काही विचार न करता वाडवडिलांपासून आलेत आले म्हणून निव्वळ त्याला चिकटून राहणे, सारासार विवेक न करणे, विधिनिषेध न करणे हा एकच स्वभाव माणसाचे अज्ञान आणि मूर्खताच दाखवतो. आणि अशा या अज्ञान आणि मूर्खतेमुळे आजही भारताच्या समाजाचे किती प्रचंड नुकसान झाले आहे ते आपल्या लक्षात येते. त्या संदर्भात एक काव्य वाचन करीत आहे आणि त्या काव्य वाचनामध्ये अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ईश प्रणित म्हणजे परमेश्वराने सांगितलेली दैवी वाट कोणती याचा बोध आपणाला होईल. म्हणून सर्वथैव वाट विधायक हे काव्य आपण ऐकलं की या निरूपणात सांगितलेलं आहे ते सर्व त्या काव्यामध्ये यथातथ्य पद्धतीने मांडलेले आहे. तर ऐका, सर्वथैव वाट विधायक, जुने ते सोने ऐसे प्रचलित बोल, सारासार विवेका वाचून स्वीकार, खरे व्यर्थ न फोल. जुने ते सोने ऐसे प्रचलित बोल आहेत, फार पूर्वीपासून चालत आलेले बोल आहेत, परंतु सारासार विवेक न करता ते बोल आणि त्या बोलात सांगितलेली जी गोष्ट आहे तिचा आपण स्वीकार केला तर जुने ते सोने हे प्रचलित बोल सारासार विवेक न करता स्वीकारले तर ते बोल व्यर्थ आणि फोल ठरतात. नाही त्या बोलांना काही अर्थ उरत नाही, ते बोल अर्थहीन ठरतात. जसं सोवळे ओवळे जातीपाती भेदाभेद
ही तर कुमती ना लाभ त्यात काही उरे केवळ अंतहीन सल भेद मूळ खंत खेद. याप्रमाणे सोवळे ओळे जातीपाती भेदाभेद ही परंपरेने जरी चालत आलेली गोष्ट असली तरी त्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची योग्य बुद्धी न्याय्य बुद्धी नाही. ही तर कुमती ही वाईट बुद्धी आहे. म्हणून सोवळे ओळे जातीपाती भेदाभेद प्राचीन काळापासून चालत आले म्हणून त्याचा स्वीकार करणे हे अयोग्य आहे. जर निरक्षर विवेक केला सारासार विवेक केला तर सोवळे ओळे जातीपाती भेदाभेद ही कुमती आहे म्हणजे वाईट बुद्धी आहे. आणि अशा कुमतीमधून ना लाभ त्यात काहीच लाभ होत नाही. उरे केवळ अंतहीन सल भेद मूळ खंत खेद. जर आपण सोवळे ओळे जातीपाती भेदाभेद हे जर मानत आलो केवळ प्राचीन असल्यामुळे तर असं मानणं ही कुमती आहे वाईट बुद्धी आहे. आणि कुमतीमध्ये लाभ काहीच होत नाही. तर जातीपाती भेदाभेद ह्या ज्या अंतहीन विषारी ज्याला आपण म्हणतो जातीपाती भेदाभेद ही अंतहीन विषारी सल आहे व्यथा आहे. आणि ही व्यथा त्याचं मूळ भेदातून आलेलं आहे आणि त्याच्यातूनच समाजामध्ये खंत खेद निर्माण झाला आहे. सोवळे ओळे जातीपाती भेदाभेद हे वस्तुतः कुबुद्धीचं लक्षण आहे. ते परंपरेने चालत आलं म्हणून जर आपण स्वीकारलं तर त्यामध्ये लाभ तर काही होतच नाही. तर कधीही न संपणारा ज्याच्या मुळाशी भेद आहे असा भेद मूळ खंत खेद असं भेदाभेद रूपी खंत आणि खेद निर्माण करणारी विषादी सल समाजाला प्राप्त होते. म्हणजे समाजाला यातून लाभ काही होत नाही तर समाजामध्ये कायमस्वरूपी विषाक्त विषमय विषमतापूर्ण खंतखेद असलेलं वातावरणच कायमस्वरूपी राहतं. म्हणून सोवळे ओवळे जातीपाती भेदाभेद ही तर कुमती ना लाभ त्यात काही उरे केवळ अंतहीन सल भेद मूळ खंतखेद. म्हणजे यात लाभ काहीच नाही. सोवळे ओवळे जातीपाती भेदाभेदामध्ये केवळ कधीही न संपणाऱ्या ज्याचं मूळ भेद आहे अशा खंतखेदालाच कायमस्वरूपी समाज कारणीभूत होतो. कारण सोवळे ओवळे जातीपाती भेदाभेद आपण तपासून पाहत नाही. ही सुमती नाही तर ही कुमती आहे त्याचं ज्ञान झालं तर आपण सोवळे ओवळे जातीपाती भेदाभेद टाकून देऊ. कारण त्यात लाभ नाही हे निश्चित लक्षात आलं. परंतु आपण ते तपासून न पाहिल्यामुळे आजही समाजात अंतहीन भेद मूळ खंतखेद उरलेली आहे. कधी नष्ट न होणारी अशी भेदजन्य खंतखेद आजही समाजात पुरून उरलेली आहे. नव्हे आज ती अधिकच त्रासदायक होत आहे. याचं कारण आपण सुमती कोणती आणि कुमती कोणती याचा विचार सत्याधारे सारासार विवेकाधारे केलेला नाही. जे दुःख मूळ नाशावे ते सहित मूळ प्राचीन अर्वाचीन विनाभेद व्हावे उच्चाटन समूळ. जे दुःखाला कारण आहे जे दुःख मूळ आहे नाशावे ते सहित मूळ. म्हणून सज्जन लोक जे दुःख मूळ आहे ते त्याच्या मुळासकट तुम्ही त्याचा नाश करा. प्राचीन अर्वाचीन विनाभेद व्हावे उच्चाटन समूळ. केवळ वाडवडिलांपासून चालत आलेलं आहे म्हणून कुठलीही वाईट गोष्ट चालू ठेवणं हे चूक आहे. आणि केवळ कालात जन्माला आलेली आहे अशी कोणतीही चांगली गोष्ट अर्वाचीन आहे अलीकडची आहे म्हणून टाळणंही चुकीचं आहे. प्राचीन आहे म्हणून वाईट गोष्ट स्वीकारणं हे जितकं चुकीचं आहे तितकंच अलीकडची आहे परंतु चांगली आहे. फक्त अलीकडची आहे म्हणून ती नाकारणं हेही तितकंच चुकीचं आहे. म्हणून जे दुःखाचं मूळ आहे ते मूळ प्राचीन असो किंवा अर्वाचीन असो दुःखाला कारणीभूत होणारी गोष्ट असो प्राचीन व अर्वाचीन ती मुळासहित नष्ट केली पाहिजे. आपणाला दुःख नष्ट करणं हाच खराखुरा समाज धर्म आहे. म्हणून जे दुःख मूळ नाशावे ते सहित मूळ प्राचीन अर्वाचीन विना भेद व्हावे उच्चाटन समूळ.
खुळ अज्ञान वेडेपण तेची जे सर्वथा समाज विघातक. सर्वार्थाने समाजाला विघातक, दुःखकारक, खेदकारक असेल ते जे काही त्या सर्व गोष्टींना खुळेपण म्हणतात, अज्ञान म्हणतात, वेडेपणा म्हणतात. म्हणून जे जे समाजाच्या दृष्टीने कल्याण न करणार किंवा जे जे समाजाचं अकल्याण करणार आहे त्याचा जर स्वीकार केला तर अशा कोणत्याही स्वीकाराला खुळेपणा, वेडेपणा, अज्ञान असंच म्हणतात. खूळ अज्ञान वेडेपण तेची जे सर्वथा समाज विघातक. समाजाच्या विरोधी जे जे ते जर आपण स्वीकारत गेलो तर आपण केवळ खुळेपणा, अज्ञान आणि वेडेपणाचा स्वीकार केला असा अर्थ होतो. म्हणून भेदाभेद अमंगल टाळूनी. म्हणून भेद आणि अभेद, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, वर आणि खाली, उच्च आणि नीच अशा तऱ्हेचं जे अमंगल भेदाभेद आहे, समाजाचं कल्याण करणार हे जे भेदाभेद वृत्तीचं वर्तन आहे ते टाळूनी ते आपण टाळावं. चालावी ईश प्रणित सर्वथैव वाट विधायक. आणि ईश्वर निर्मित समत्वाची विधायक वाट सर्वथैव म्हणजे सर्वस्वाने चालावी. म्हणून खूळ अज्ञान वेडेपण ते जे समाजाच्या दृष्टीने विधायक नसते तर विघातक असते. समाज विरोधी त्याला खूळ अज्ञान आणि वेडेपण म्हणतात. आणि या उलट भेदाभेद अमंगल टाळलं म्हणजे भेदाभेदा समाजाला विघातक स्वरूप देणार आहे. म्हणून भेदाभेद अमंगल टाळून जर आपण ईश्वर निर्मित समत्वाची सर्वथैव वाट विधायक, जर आपण ईश्वर निर्मित समत्वाची सर्वस्वी विधायक वाट चाललो तर आणि तरच आपल्या समाजाचे आणि अर्थातच संपूर्ण जगाचे कल्याण त्यात सामावलेलं आहे. म्हणून समत्वाची सर्वथैव ईश प्रणित वाट. समत्व सांगणारी समत्वम इति योग उच्यते. समत्व हाच योग आणि समत्वाच्या योग मार्गाने जर आपण गेलो तर ही समत्वाच्या योग मार्गाची वाट हीच सर्वथैव समाजाच्या दृष्टीने विधायक म्हणजे कल्याणकारी वाट असते. म्हणून समाजाचं कल्याण त्या मार्गाने आपण जावं. अशा अर्थी सर्वथैव वाट विधायक या शीर्षकाचे निरूपण आपण वाचले. याच शीर्षकाचे काव्य स्पष्ट करून सांगितले. आता ते काव्य एकदा शांत चित्तपणे आपण नीट श्रवण करावे. ऐका. सर्वथैव वाट विधायक. जुने ते सोने ऐसे प्रचलित बोल. सारा सार विवेका वाचुनी स्वीकार. खरे व्यर्थ न फोल. सोळे ओळे जातीपाती भेदाभेद. ही तर कुमती ना लाभ त्यात काही. पुरे केवळ अंतहीन सल भेद मूळ खंत खेद. जे जे दुःख मूळ नाशावे ते सहित मूळ. प्राचीन अर्वाचीन विना भेद व्हावे उच्चाटन समूळ. खूळ अज्ञान वेडेपण तेची जे सर्वथा समाज विघातक. म्हणून भेदाभेद अमंगल टाळूनी चालावी ईश प्रणित सर्वथैव वाट विधायक. तर सर्वथैव वाट विधायक कोणती? ईश्वराने समत्वाची जी वाट दाखवलेली आहे तीच सर्वथैव वाट विधायक आहे. ती समाजासाठी कल्याणकारी आहे. त्या मार्गाने आपण सर्वांनी जावे. तो मार्ग सर्वांनी अनुसरावा अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतो आणि सर्वथैव वाट विधायक हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.